आज आपण गौरी गणपतीला यवतमाळला जाणार आहोत आणि गौरीला विदर्भामध्ये महालक्ष्म्या म्हणतात। तर महालक्ष्म्यांचा महाप्रसाद कसा करायचा, महालक्ष्म्यांना साडी कशी घालायची, हे सगळं मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे। आणि 150 वर्षापासूनची ही परंपरा चालू आहे। चला तर आपण आता निघालो आहे ठाण्यावरून आणि हे आमचं ठाण्याचं तलावपाली आहे। आज 1.5 दिवसांचे गणपती इथे उठत आहे, त्यामुळे पोलीस बंदोबस्त पण भरपूर आहे। आता आपण आलो आहे ठाणे स्टेशनला। आपली ट्रेन सुद्धा आली आहे। आता आपण ट्रेनमध्ये बसूया। आता आपण विदर्भात आलो आहे आणि इथे तूर आणि कापूस हे 2 पिकं मुख्यत्वे घेतात, तर इथे हे लावलेले आहे। आणि आपण इथे धामणगाव रेल्वे स्टेशनला उतरलो आहे। यवतमाळला जाण्यासाठी धामणगावला उतरावं लागतं। स्टेशन छोटंसं आहे। आता आपण यवतमाळला चाललो आहे। आजूबाजूला बघा किती हिरवळ आहे। आपण जंगलातून चाललेलो आहे। आता आपण आलो आहे घरी। माझी छोटूशी भाची इथे झोके घेते आहे। आम्ही पण फ्रेश होऊन इथे बसलो आहे। चला आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ। आणि इथे महालक्ष्म्या बसवण्याची तयारी सुरू आहे। तर आपण इथे आता कोपऱ्यामध्ये महालक्ष्म्या काढलेल्या आहे आणि आता इथे साडी घालण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे। 15-20 मिनिटं तरी साडी घालायला लागतात, कधी कधी जास्तही लागतात। आणि हे जे महालक्ष्म्यांचे मुखवटे आहे तेच आहे, अजूनही कधी बदलवले नाही 150 वर्षापासनं। याला फुलोरा म्हणतात। करंजी पापडी याच्यात लावायची असते। आणि हे खोबऱ्याचं तोरण आहे। हे तोरण राशीच्या आंबिलीमध्ये मग हे खोबरं वापरतात। आणि हा फुलोरा महालक्ष्म्यांच्या वर लावतात असा। करंजा पापडी अनारसे चकली लाडू सगळं माझ्या आईने केलं। आणि ही खाली रास टाकलेली आहे, गहू तांदूळ आणि ज्वारी। 4थ्या दिवशी राशीची आंबील जेव्हा करतात तेव्हा हे सगळं यूज केलं जातं। आता आपल्या महालक्ष्म्या बसून झालेल्या आहे, सगळे मजा करत आहे। आज दुसरा दिवस आहे। मी पुरण करत आहे आणि इकडे आंबिलीची पण तयारी करत आहे। आणि आंबील पण तयार झाली आहे। मी अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवत आहे। आंबीलवर टाकायला ही गुळवणी करत आहे। आणि आपल्या आंबिलीला आपण धूपदीप दाखवला आहे, पूजा केली आहे। इकडे 16 भाज्यांची पण तयारी चालू आहे। इथे अळूच्या पानांचं बेसन पण भिजवलेलं आहे आणि कोहळं कापून ठेवलं आहे। भोपळ्याला आम्ही कोहळं म्हणतो। आणि या मावशी इथे कढी करत आहे। आता मी आमची इथे अळूवडी कशी करतात ते पण दाखवते आहे। आज उपवास आहे त्यामुळे साबुदाणा खिचडी पण काकू इथे करत आहे। हे बघा अळूवडी अशी लावतात आमच्या इथे। अळूवडीची वेगळी पद्धत आहे करायची। अंकिता इथे अळूवडी लावते आहे। बघा किती छान तिने लावली, अगदी चौकोनी आकारामध्ये। इथे छान अशा फोल्ड करून घ्यायची सगळी अळूवडी। आणि इथे भोपळ्याची भाजी पण तयार आहे। आता इथे वडे काढणं चालू आहे मुगाचे आणि अळूवडी तळणं सुरू आहे।
बघा किती छान ही अळूवडी होते आणि चवीला खूपच सुंदर होते. आणि इथे मामी पुरणाच्या पोळ्या करत आहे. सगळेजण आपापले कामं करत आहे. आता इथे 16 पुरणाच्या पोळ्या करणार. आणि या सगळ्या रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला शोधायचं काम पडणार नाही. आणि इथे काकू 16 दिव्यांची कणिक मळत आहे. ते 16 दिव्यांचे आम्ही आरती करतो. आई 16 दिवे करत आहे. बघा किती छान एकसारखे दिवे झालेले आहे. आणि हे गोंडस बाळ बघा किती छान, जरा पण त्रास देत नाही आहे. ती पण मजा करत आहे, एन्जॉय करत आहे. आणि इथे आपला सगळा स्वयंपाक तयार आहे. माझी बहीण मला बोलवते आहे. आता तिने हार वगैरे आणले आहे नागपूरवरून. बघा किती सुंदर असे हार आणले आहे. आता आम्ही देवीला हार घालणार आहोत. बघा किती मस्त हार आहे. खूप सुंदर असे हार आहे. आणि या देवींच्या वेण्या, भरपूर फुलं आणते ही नागपूरवरून. चला आता आपण देवीला हार घालूया. खूप सावकाश घालावा लागतो, अगदी शांतपणे. आणि हे जे महालक्ष्म्यांचे मुखवटे आहेत ना, ते मातीचे आहेत. आता आपण देवीच्या नैवेद्याची तयारी करत आहे. आणि माझी छोटीशी भाची इथे देवीचे पावलं काढते आहे. आणि सगळ्यांना आपण छान मोगऱ्याचे गजरे देणार आहोत. बघा आमच्याकडे हा देवीचा नैवेद्य अशा प्रकारे वाढतात. आणि वरून वरण भातावर आणि आंबिलीवर तूप वाढायचं सगळ्यात शेवटी. आता आपली सगळी तयारी झाली आहे. सगळ्यांनी छान साड्या वगैरे घातल्या आहे. आता आपण देवीच्या आरतीची तयारी करूया.
आहे वर आणि आज तिसरा दिवस आहे. ते गाठी पाडण्याचा कार्यक्रम चालू आहे. गाठी पाडणे म्हणजे आपण जे डोक्यावर आघाडा, केना, दुर्वा सगळं वाहिलेलं असतं ना, तर ते दोऱ्यामध्ये त्याच्या गाठी पाडायच्या असतात. त्याला गाठी पाडणे म्हणतात. आणि हे असं करतात. आणि आज देवाला शेवयाचा नैवेद्य दाखवलेला आहे सकाळी. आणि चौथ्या दिवशी राशीची आंबील करतात. इथे आपण तांबूल दाखवलेला आहे देवाला. आणि परत पूर्ण तसा स्वयंपाक करतात. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.